रोड देखो हमारा। तर मित्रांनो आपण परत एकदा आलोय जेटी आपल्या खांडीवर, करंजाचा पूल आहे ना जो कंपनीच्या इथं आहे तिथं आलोय। खांडीवर बोलतो आम्ही कंपनीच्या साईडला। तर बघूया यावेळी आता काय भेटते। गेल्या टायमिंग जसा तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल, बोटा भेटलेली भरपूर। आणि आता रॉड फिशिंगसाठी राजेश भाई आपला छोटा मोठा काय मावरा भेटते का बघते आणि बघूया ब्लॉग कसा काय स्टार्ट होतोय आपला। तर आता पहिला पाग मारेल आणि त्याच्यामध्ये जे काय भेटेल ते रॉड फिशिंगला लावू आणि त्याच्यानंतर पाग मारायची सुरुवात करू। भरती तर सुरुवात झाली भरतीची, बघू शकतो तुम्ही। बघा पोयटा उमलतान त्या साईडशी आपण आता या साईडला आलोय आणि या साईडला तुम्ही बघू शकता या साईडचा पाणी खालती पडते आणि त्या साईडचं मला वाटतं भरतीचं पाणी येते बघा, खदूल झालाय। आणि आपले राजेश भाई पाग घेऊन आता मला वाटतं पहिला पाग मारेल। पहिला एक मारला पण काय भेटला नाही, आता दुसरा मारते, बघू काय भेटते। काय भेटला काहीतरी भेटला। काय वाटतंय साक्षी, भेटला असेल काय? हा आलाय का राजेचा? काय आहे काहीतरी आहे बघा। 2-3 बोटा आलेले आहेत, तर बोनी झालेले आहे आमचे। आणि आता खालती उतरते मी आरामात। जेटी बघा कशी आहे, बापरे। हे बघा पाठून बघा कशी जेटी आहे। व्यवस्थित थोडा पाय स्लिप पण होते आपला आणि ब्लॉकची सुरुवात झालेली आहे आपल्या। तर आता मजा येईल। लास्ट टायमिंगला ती मोठी पिशवी आहे ना ती भरून नेलेली, म्हणजे आपण आलेलो तेव्हा जराशीच भरलेले अर्धे ते, आणि त्याच्यानंतर मोठी मोठी बोयटा भेटलेली त्याला। तर यावेळी परत आपल्याला थोडा टाईम आहे, 1-2 तास आहेत कामाला जायला। तर चला उष्टा चालू आहे मी, अंघोळ पण नाही केली। 1-2 तासामध्ये जे काय भेटेल आपल्याला ते घेऊन जाऊ। बघू शकता, दाखव बार की जाईत नाही तो। एक तिसरा आहे काय, हा 2 पिशव्या घेऊन आली। पाण्याची आहे का? एक पागाची। ओके तर ते बारीक बारीक बॉयटा उमलतात। दुसरा पाग मारून झालेला आहे राजेश भाईचा। आणि या साईडला तुम्ही बघू शकता कालवाची गोले बाजी मोठ्या, म्हणजे मोठं कालवाचं गोला असतात ना, हे बघ हे मोठे कालवाचे गोल असतात ना त्यांना बाजी बोलतात आमच्या ह्याच्यामध्ये। तर ते खावायला खूप टेस्टी लागतात। बघूया आपल्याला कधी ते जर जायला भेटला। आजचा प्लॅन तर तोच होता, पण भरती चालू झाली मुले आम्हाला तो करता आला नाही। बघा कोलबी पण भेटली, एक वेगळी कोलबी आहे काय? ते सफेद कोलबी, खाडीची कोलबी। आणि ती शिजवल्यावर एकदम लाल लाल होते ना। गेलेला आहे रे पहिला खाडीमध्ये मी, तू दाची नोट आहे बघ त्याच्यात आहे नाही काय बघ। चिंबोऱ्याने एक दिवस येऊ आपण। तो पाला वाचताय, तो पाला तो नाही मग बघ आता वाजल बघ। चिंबोरी पकडल्याने चिंबोऱ्यांची वर्ष टाकत असते। रस्ता आहे 15 मिनिटं थांबून आपण ते साईडला जाऊ। ते साईडला आपल्याला मागच्या टायमिंगला भरपूर भेटलेली बैठा। यावेळी काय भेटते बघू, शिंगाली बिंगाली भेटली तर चालू। मित्रांनो माझ्या पाठी बघू शकता हा ब्रिज आहे, मागच्या टायमिंगला मी दाखवलेला। त्या ब्रिजच्या बद्दल थोडीफार माहिती पण सांगितलेली मी। आणि बघू शकता इथं पाठी जरासं पाणी आहे ना, तो पाणी उतरत आहे बघा, बघू शकता तुम्ही। पाणी उतरते मस्त पैकी। आणि आता थोड्याच वेळात 15 मिनिटामध्ये तो रिव्हर्स होईल, पाणी आतमध्ये जाईल, म्हणजे भरती चालू होईल। आज कोण फिशिंगला नाही, ती कोणतरी जाळी टाकलेली आहे, पण आता नको त्या साईडला जायला, मला जरा भीती वाटते। चालायला जागा नाही नीट प्रॉपर,
तर आपण आलोय जे कामासाठी तोच काम करूया मेन म्हणजे. ओके. 2 माझे मित्र चाललेत. एक नितीन भाईला ओळखता तुम्ही आणि आपला रणजित चायनीजवाला. हे जाता जाताना आपल्याला भेटलेले आहेत, माहिती नाही कुठे चाललेत ते. आणि त्या साईडला बघू शकता तुम्ही एक फली काढण्यात येत आहे. काय करते, वरती चढते का काय? चला बघूया, आपण त्यांच्या जवळ जाऊया थोडाफार. छोटी बोट आहे आणि छोट्या बोटीमध्ये नाकविन बसली. आता नाकविन आपल्याला हातामध्ये दाखव, काय भेटलाय दाखव, काय भेटलाय सांग. पालका. खाल्लीस का कधी तुम्ही? नाही. कशी लागतात राजा टेस्टला पालका? मग नुसतीच काढतस विकण्यासाठी? हा, मटणासारखे लागतात सांगताना. काय बोलत? मी मटण खाईन पण ते पालक खावंच नाही. बघू दादा, मी फोटो काढते एक त्यांचा. मटण नाही खावत ना. फोटोतले दोघांना आता किती रुपयाची विकतील तरी अंदाज? विकासाठी नाही, ती काय बोलली, घेतात लोक माणसात. तू काय करशील घरी मग ती? कोणाला तरी देईन. अच्छा, आवडीने खाईल त्याला. नाही, एकदा आपण 2 जण मच्छी विकायला. याच्या खाली चिंबोरा असेल ना राजा, तुला काय वाटतंय? या बोटी खाली गॅरंटी असू शकते. पण तेवढा आतमध्ये नाही जात. ही बोट सरकली काय? नाही ना, सरकली 100%. 3 बोटी आणते. अच्छा अच्छा अच्छा. तर बघू शकता मस्त असा थंडगार AC सारखं थंड वाटतं इथं. आणि या रस्त्यातून आपल्याला जायचं आता पुढं. तर देखते हे गाईस, चप्पल हातात ते घ्यावं लागते. बघूया ट्राय करतोय. इथं यायचा म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे. आणि यावेळी चिकटी जास्तच झाली. शपथ. काय विचार काय? अजून पालकाच बघतोस काय? ओके, ते पालका बघताना तो सर त्यांना पालका बघू दे. बोयटा कधी भेटते ना आपल्याला? लिपर काढायला लागते. जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि आम्हाला अजून मावरा काय भेटलाच नाही. तर कधी कधी असं असतंय, म्हणजे मच्छीला आल्यावर कधी मावरा भेटते भरपूर, नाही तर मग 2 बोयटा भेटतात आणि तीच एक तुला एक मला घेऊन घरी जायला लागते ना भाई. अजून आपले अर्धा तास झाला असेल ना, अजून 1.5 तास आहे आपल्या जवळ. या 1.5 तास मध्ये काय भेटला तर घेऊन जाऊ आपण ते, नाहीतर मग काय चप्पल पकडून या चिखलातूनच चालायचं आहे आपल्याला. झाला काय, जोर भरला का नाही भाई? काहीतरी होतं वाटतं. बराच अर्ध्या तासाने मला वाटते एक बोईट भेटलेला आहे. तो पाग आपल्याला घेता नाही. काय करतोस तो? बघ हालते बघ. दाखव असं उलटा दाखव. बोईटची साईज थोडी नॉर्मल आहे, चांगली आहे. ताजा आहे, ताजा. बर्फांचा ना, आत्ताच कारलाय. हो, तो बघ गेला. मार फरक एकदा मारलेला आहे. साईडशी बोयटा बोलता. ठीक आहे, सांगता म्हणून का आम्ही इथं लपलोय म्हणून. आता बघूया काय बघायला भेटते आपल्याला. कोलब्या पण वरता पागांची बाहेर जातात ते कोलब्या. एक पण नाही ना. चला पुढे जाऊया. चला मित्रांनो, आपण या साईडनी गेल्या टायमिंगला गेलेलो, आपण याच रोडनी गेलेलो, कारण त्या साईडला कालवा इथं आणि या साईडला कुठली तरी फांदी तुटलेली. हीच मला वाटतं कुठली तरी फांदी तुटलेली आहे डोक्याने. बघा फल्या बिल्या आहेत बोटीच्या. त्या टायमिंगला मी हे शूजचा काय उपयोग होत नाही. नेक्स्ट टाइम मी शूजच घालून येईन प्रॉपर, कारण कसं आहे आपले पाय सेफ राहिले पाहिजे. पाय जर कापला तर बराच प्रॉब्लेम होऊ शकते. ओ माय गॉड, कुठून जाऊ आता? मग व्हिडिओ बंद करते. काय भेटते बघूया. ये भेटला बडा बडा गेला. आया 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 भेटला बरोबर, लवकर फटाफट. मला तरी मोठाच भेटलेलं दिसते. आया आया बापरे, मोठा भेटलाय. चला मी पण येते. पहिले कार नको. थांब,
बघू शकता हो, या पागामध्ये एक बोईट आलेला आहे मोठा, आणि त्या बोईटाची साईज बघा किती मोठी आहे. पिलसा दाखव. एक फोटो काढता मी तर बघ. बघू किती भेटलं दाखव. 3 दाखव 2 या टायमिंगला एकदम कमी भेटलं आपल्याला. बघूया अजून जसा जसा जोर भरेल तसं तसं आपल्याला मावरा बघायला भेटेल. राजेदा पुन्हा एकदा पाग मारण्याची प्रयत्न करत आहेत. भेटला मला असं वाटतं बघ वर एकदा. बोटा जाम कमी झाली मला वाटते. माणसं येऊन गेले. ते लास्टची व्हिडिओ टाकली ना मी. फेकतो काय करतस. जीवदान दिसत त्याला. मेलेलंच आहे काय. कुठं चाललास मारला अजून पुरा काय मारचा लिकरत. शकतो या साईडला बोरांचा सीझन चालू झालाय आणि बोरीवरती बोरा पण आली बघा. प्राईस तर मी टेस्ट करते आता. बरं मस्त गोर आहे. तर मित्रांनो यावेळी आपल्याला मच्छी कमी बघायला भेटली आणि आता मी फ्रेश झालो मस्तपैकी. परत घरी एकदा जाऊन आंघोळ करायची आहे. तर राजू दादा त्या साईडला गेला आहे. बघूया त्याला काय भेटतंय. तर भेटला तर मी व्हिडिओमध्ये दाखवीन मी. नाहीतर मी जरा वरती थांबतो. इथं बोरा खातोय मी. ओके. ओय चटणी बघा. आता काका भेटलेत. काका कुठले तुम्ही. तारा. कुठना. तारा तारा आणि चिंबोरी बघू शकता किती भेटलेत. शपथ मोठी चिंबोरी आहेत. कुठनं काढली एवढी मोठी. काही कशा बोटल्या संपृकला घेऊन गेले. खन्नीला गेलो. चिक्कल आहे. चिकल नाही पण ही मेंढ्या जास्त. म्हणजे मेंढ्या म्हणजे काटेरी. अच्छा. नेक्स्ट टाइम कधी यायची. तुम्ही कधी कसं येतात. आता कसं आहे आमच्या घरात कोण नाही म्हणून मी यांच्या बरोबर निघालो. नाही तर मग आमचे त्यांना वेगळी भेटलेत काय. त्यांचे वेगळे त्यांचे चिंबोरी दाखवतो आम्ही तुम्हाला. या साईडला आपले मुल्याखंडचे काका आहेत आणि मला वाटतं ते आता चिंबोऱ्यांना घास वगैरे आला. हे बघा चपाती उडवली कुत्र्यांना. आणि झिल्ली घेऊन किती झिल्ली आहे टोटल काका. 60 आहेत. किती वाजेपर्यंत आहे तिथं अजून. आता आम्ही 2 वाजेपर्यंत. तरी भेटतील काय 25 चिंबोरी आरामात भेटतात. मोठी बिटी असतात का छोटीच असतात. छोटी मिक्स. चला जर असलो आपण तर बघायला भेटेल. गेलो असतो मी पण त्याच्यामध्ये जागा नाही. आणि कुत्र्यानं जेवण आणलंय. चला का. पाणी भरू दे. आम्ही पण लवकर आलो. जाम लेट आलो असतो तर काहीतरी भेटलं असतं आम्हाला. दुसरी पिशवी आहे आणि याच्यामध्ये मोठी चिंबर आहेत. आणि हे तुम्ही कुठून आलेत काका. आम्ही आलो ताऱ्यावर खारपडा तेवढे लांबचे. हा आता तुमच्या इथं मी येणार एक दिवस कधीतरी. बिंदास या. त्यांचा नंबर घेतलाय मी. कधी पण फोन करीन. आणि मी युट्यूब भरपूर बघतोच असतो. हा तुम्हाला बरेच जणांचं बघतो. आपलं इथलं ना पुरण बिरण तर बरेच आपला इथला वाशी बिशीच ते आता आपण तुमचं गाव वाना फेमस करू. वाना आता तुमचं गाव फेमस करू आपण. वाना आहे ना. हा वाना मेहनतची काय मिळालंय आपल्याला. 4च बोईट दिसतात म्हणा. अर्ध्या तासाला 1 बोईट मिळलंय आपल्याला. आता घरीच जाऊ डायरेक्ट. तो झिल्ली टाकते बघ असा पटापट. साईज मोठे आहे टायमिंगला. जिवंत बोईट आहे तो.
तर मित्रांनो, आपण सकाळी जे पाग मारून जी काही ती छोटी फार मच्छी आणलेली, 4-5 बोयटाका भेटलेली, तर त्यांचं आता बघूया काहीतरी करूया. कारण आज उपास पण आहे, जास्ती नाही काय करायचं. आपल्यासाठी थोडाफार काहीतरी करूया, 2-3 पीस. लेट्स गो. मम्मीला सांगतो काहीतरी बनवायला. भेटूया डायरेक्टली किचनमध्ये. हे बघा मित्रांनो, आपल्याला एवढी मच्छी दिलेली राजादाने आणि 2-3 पीस मम्मीला सांगितलं, कारण खावायला मी एकटाच आहे ना. आमचा उपवास आहे. ओके, काय बनवतोस? तलतस फ्राय करू नये. कर, फ्राय कर डायरेक्टली असंच मीठ मसाल्यामध्ये. माझी आज इच्छा होती ते रव्यामध्ये करशील काय बोलू. लावता येते नंतर त्याला, मग नंतर लाव. हलद मीठ मसाला टाकलाय तर कालवाचा मस्तपैकी. आणि त्याला कोटिंग म्हणून रव्याच मध्ये मी हे करायचा, बुडवाचा आणि लावायचा. मग लावशील की नाही आता? लावते, जरा 2 मिनिटं ठेवते लावून. मस्त ठेव. आणि हे बघा मित्रांनो, रवा घेतलेला आहे मम्मीने आता. आणि त्याच्यामध्ये काय टाकतोस मम्मी? थोडीशी टाकते हलद. पाणी टाकायला लागते त्याच्यात असं डायरेक्ट सुक्काच. जवशी ते रव्यामध्ये खाल्लाय ना तवशी टेस्टच वेगळी लागते. बरं वाटतं रव्यामध्ये खायला. जेव्हा मस्त लागते त्याला हे पण कलर पण आला. या साईडला आपली चूल पेटलेली आहे मस्तपैकी. चूल बघितली आहे आमची विटनची चूल आहे. अशी तू नॉर्मल बनवली, नवीन बनवायचे. सर्वात पहिलं मम्मीने तेल टाकलेलं आहे. मग अशी मी मस्त अशी कोटिंग करते मम्मी त्याला. कुठली पण मच्छीला म्हणजे असा रवा लावला ना किंवा तांदळाचा पीठ लावला ना. तांदळाची पिठांची खायची एकदा. हो, तांदळाचं पीठ पण लावतो आम्ही. बोंबील बनवतो ना तांदळाची पिठा. ते पण मस्त टणकावलं एकदाच लावून बघा. आता टाकते मम्मी. एकटा एवढा संपवशील का असा काय? बघू, संपले तर संपल्या. 3 खावाच्या म्हणजे जास्ती होते ना, हेवी होते. उद्या तर आता तुम्हाला झालं नाही का दाखवते आमचे टेस्ट कसे आहे, किंवा जेवणावरतीच भेटू आपण डायरेक्टली. तर मित्रांनो, आपला आता बोयटा रेडी झालेले आहेत गरम. आणि ही याची चटणी आहे, आपल्या कोलमाची चटणी आहे. तर याची पण व्हिडिओ मी रेसिपी बनवलेली आहे, ते लिंक टाकते. आणि आपला काय नेहमीचा. तर चला टेस्ट करतोय मी पहिला. असंच टेस्ट करतोय. गरम आहे पक्का. ताजे बटनची काही टेस्टच वेगळी असते. तर चला मी जेवतोय आणि चटणी खाते. चटणी पण मस्त झाली. तर याची व्हिडिओ पण टाकेन मी. तर आता जेवतोय मी, तुम्ही पण या जेवायला. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.